नवरा का गेला गेला काय माहिती 2 दिवस झाले. कोणसाठी होती कोण नाही. गावातल्या बायाने सांगितलं मला का तिला घेऊन पळून गेला म्हणून. आता कंप्लेंट देते कोणची साठी होती कोणची नाही बाई. मॅडम मॅडम हो मॅडम हाय का गेल्या मॅडम हाय का ऐका ना. हो माझा ना लय मोठा प्रॉब्लेम झाला. माझा नवरा आहे ना कोणत्या तरी बाईला घेऊन गेला. हा का? हा पळून गेला. पळून तुम्ही काय झोपा दे काय? अहो तुमच्या सारख्या लोक आहे ना आम्हाला झोपा नाही येऊन देती. दिवस आणि रात्र ड्युटी करावं लागते. उभं राहावं लागते. डोळा लागला असेल. अहो पण मग तुम्ही केस घ्या ना नोंदवून. हा बोला बोला काय म्हणता बोला. नवऱ्याच काय म्हणतो ते? अहो माझा नवरा आहे ना कोणत्या तरी बाईला घेऊन गेला. मला गल्लीतल्या बाईने सांगितलं. मी 2 दिवस माहेराला जायला होते. हा का? हा तो सारखा फोनवर बोलायचं कोणा संग. 100% ती फोनवर बोलणारी बाईच असेल. हा ना मग हे काम पोलिसाचं आहे का? हे काम पोलिसाचं आहे का? मग आता कोणाला सांगू मी मा दुःख? नवरा धाकात ठेवणं, नवऱ्याला ताब्यात ठेवणं, मुठीत ठेवणं, त्याच्यावर लक्ष ठेवणं हे काम पोलिसांचं आहे का? ते बायकोचं काम आहे ना. का आम्ही तुमचे नवरे सांभाळायला तुमच्या घरी येऊन बसायचं? आम्ही ड्युट्या सोडून द्यायच्या का? हा काहीतरी आपलं फालतू कंप्लेंट घेऊन येते एवढं पोलिसाचं डोकं खराब करीत्या. हो मॅडम असं नका म्हणू ना. पण आता तो गेल्यावर मला कोण सांभाळेल सांगा बरं? अहो तो तुमचा प्रश्न आहे. तो गेल्यावर तुम्हाला कोण सांभाळेल? हे जर तुम्हाला आधी कळालं असतं तर तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवलं नसतं का? अहो मी तर रात्र डोळ्यात तेल घालून बसायचे. कसा पळाला तो? 2 दिवस गेले माहेराला. तिकडं काय गरज होती माहेरा जायची? मला बापाची तब्येत खराब झाली होती. तुम्हाला माहित होतं ना आपला नवरा चांगला नाही तर त्याला संग घेऊन जायचं होतं. मग मी तर म्हणले होते चाल सारखी त्याला पात्राला बांधून नेते मी. पण मग आता या वेळेस तो म्हणे नाही म्हणे काजल तू जाय म्हणे मी येतो म्हणे मागून पैसे अडके घेऊन. कायचे पैसे ना अडके घेऊन यायला ना. तिला मला लय फोन आला का तो नवरा गेला म्हणे त्या बाईला घेऊन. कोण ठकी काय नाही तिला घेऊन पळून गेला. मी पाहायला देखील ती बाई. तुम्ही त्याच्यात काय पाहू राहिले? अहो काम करू राहिले तुम्ही ते काम नंतर करा ना मॅडम. माझी पहिले केस नोंदवून. मॅडम जर मा नवऱ्या ऐवजी तुमचा नवरा गेला असता तर तुमच्या आत्म्याला शांती भेटली असती. बाई नीट बोल. तुमच्याशी मी नीट बोलते ना. याचा अर्थ तुम्ही गैरफायदा नका. गैरफायदा नाही घेते हो मॅडम. आमचा प्रश्न आता कसं आहे तुम्ही एक बाई आहे मी एक बाई आहे. मा नवरा गेला म्हणून मा मनामध्ये काय कळकळ होऊ राहिली आता माझ्या जीवाला माहिती. आणि असं तुमच्यासारखं बेजबाबदार नाही वागती. बेजबाबदार नाही. आता तुम्ही रात्रभर इथं. आमच्या नवऱ्यांचा आमच्यावर प्रचंड विश्वास असतो. आम्ही ड्युटी करतो. नवरा पण दुसरीकडे ड्युटीला आहे. आम्ही असं एकमेकांवर विश्वास ठेवतो आणि चांगलं प्रपंच करतो. असं नाही वाटत. तसं नाही. पण आता बघ तुम्ही रात्रीची बी ड्युटी करते दिवसाची ड्युटी करते. तुमचा नवरा तिकडून तिकडे एखादी बाई घेऊन गेला मग तुम्ही काय करता सांगा बरं? तसंच मी मा बापाला पाहायला गेले होते. व्यवस्थित बोलायचं. तुम्ही इथं पोलीस स्टेशनला उभे मग आमच्या नवरा बायकोंचा आहे ना तो आमचा घरगुती प्रश्न इथं नाही मांडायचा. तो पण नाही ना माझा घरगुती प्रश्न घ्या ना तुम्ही. तुमचं आहे ना काय ते सांगा. मी इथं नोट करून मग घ्या ना नोट करून. बाकीचं बोलायचं नाही. नाही. सांगा नवऱ्याचं नाव. गंगाराम. गंगाराम. पूर्ण नाव सांगा. गंगाराम सुदाम लांडगे. सुदाम लांडगे. वय 45. वय 45. राहणार का खोपडी? राहणार खोपडी. तुमचं नाव सांगा. काजल. काजल. गंगाराम लांडगे. वय कोणाचं? तुमचं. माझं का? माझं घ्या ना 30. 30. बरं कधी गेला पळून? सांगा तारीख सांगा पटकन. मला काय तेवढंच काम नाही. काल परवाची तारीख काय होती? कालची काय कॅलेंडर पाहिलं नाही मी. ते आम्ही पाहिलंय घरी. पण आता मॅडम आजची तारीख किती आहे? 11 आहे ना आज. मग परवा गेला म्हणजे 9 तारखेला गेला. बरं तुमच्या नवऱ्याचा मी शोध घेईन. मॅडम तुम्ही वर्णन विचारलं नाही ना. मोबाईल नंबर सांगा तुमचा. माझा का? 88 51 51 56 51 56 63.
बरं सांगा, काळा होता का गोरा होता, केवढा होता सांगा पटकन. मा नवरा असं एवढाच होता. हा हा केवढा? एवढा. हो काय मागे सारखा Complete द्यायची. टेबलवर आहात का? कंप्लीट द्यायची. हा का? अहो पण तुम्ही या टेबलला हात लावू नका. नाही लाई. पोलीस स्टेशन मध्ये उभे आहे तुम्ही. लावा ना पटकन. काय लावा काय? मान नंबर. दिसतंय ना पुढे एक बाई तर कंप्लेंट देऊ पण राहिली. तिथं राहू दे, पण माझ्या घरात तुम्ही. हो तुमच्या आधी मी अहो, येईल. माझ्या हो मला लय वाईट झालं. गपचूप उभे राहा. जरा एक जागी उभे गपचूप. काय असेल ना ते तुमच्या टायमाला तुम्ही सांगा सगळं. हा तुमच्या नावरेच सांगा वर्णन पटकन. मा नवरा एवढाच आहे मॅडम. एवढं हा अहो एवढा असं नाही तर केवढा असं नवरा आहे ना. हा नवराच आहे ना. बरं उंची कमी आहे का? हा किती फूट येईल तरी अंदाजे? ते माहिती नाही मला पण एवढा आहे. हा का? दीड एक धरा ना, दीड एक. एवढं किती काका? दीड फूट. 1.5 फूट उंची. हा. नाव गंगाराम. वर्ण कसा आहे? म्हणजे वर्ण काळा आहे का? डोळे गोरा आहे का? काने सावळा काळ्या आहे? काही आहे. गोरा पान आहे मॅडम. गोरा पान. हा. गोरा वर्ण. हा बर. उंची रुंदी म्हणजे तब्येत बिब्येत कशी? नाही जास्त जाडा नाही नाही ना. मिडियमची. हा बर. माणूस शोभन असा. चेहऱ्याचा लुक कसा आहे? गोंडशी लहान लेकरावानी गोंड असं दिसायला ना असं चिकन आहे ना. ते जाऊ द्या म्हणजे त्याला असं मिशी वगैरे आहे का? आहे ना किंवा मॅडम. चेहऱ्यावर काही खद्र आहे का? कुठं पुळ्या आहे का? कुठं काही डाग आहे का? काय? रावडी राठोड नुसती मिशी आहे त्याची. हा का? हा बर मिशी आहे. पाटीलच दिसत हा ना. हा. बर ठीक आहे चला या मग तुम्ही. या नवरा मा नवरा. नवरा म्हणजे काय लगेच शोधून आणला का? आम्ही तेवढंच काम आहे का? नाही बाई तुम्ही मला मा नवरा आणून द्या तरच मी जाईन. आता लिहून पुसून घेतलं तुम्ही. अय बाई हा. इकडे तू काय पोलिसांना दम देऊ राहिली का? साहेबाला बोलू का वरच्या? नाही तुम्ही काय म्हणता तुम्ही? कॉन्स्टेबलला बोलू का? अहो तुम्ही माझ्या हो मला हा 8 दिवस झाले बा. काय बाई तिकडे बाहेर बस. बस बाहेर तिकडे. बसू. हा, बस 8 जमा केले नाही मी. तुम्ही आवड हा? 8 जमा करेल. नीट उभे राहा रडू नका. हा काय आहे ते नीट सांगा. हा तुमची काय समस्या आहे? अहो 8 दिवस झाले माझी बायको पळून गेली कोणाबरोबर. तुमची बायको पळाली का? हा ना. किती दिवस झाले लग्नाला? 8 दिवस लग्नाला किती दिवस झाले? लग्नाला जवळ 15-16 वर्ष झाली. तेव्हा होती. होती म्हणजे आता 8 दिवस झाले तेव्हा गेली. हा ना. का गेली? काहीतरी झालं असेल काहीच भांडण नाही तंडण नाही काहीच 15 नाही. वर्ष तिने तुमच्या सोबत संसार केला आणि 8 दिवस झाले पळून गेली म्हणजे तुमच्या अंगात काहीतरी खोड नाही असेल. नाही हो भांडण नाही वय काहीच नाही केलं हो. मग कशी काय गेली? आता काय माहिती कशी गेली काय तुमची कळालं बायको आहे, ते. तुम्ही 15 वर्षात तिला ओळखलं नाही का? ओळखायला आता काय दिसतच नव्हतं ओळखायचं कसं. मग गेली कशी काय? तुम्हाला काय अंदाज आला असेल ना का तिचं काही बाहेर अफेअर वगैरे आहे का? कशी आहे काय आहे काही कळालं नाही का तुम्हाला? ते ना फोन बोलायची फक्त जास्त. हा ना. मग जास्त त्याच वेळेस तिला का नाही विचारलं कोणाचा फोन आहे? का नाही तिचा फोन ताब्यात घेतला? ते आले का का लगेच नाही नंबर चेक केला? ती मी जवळ आला का लगेच नंबर डिलीट मारून टाकायची लगेच. इथं येतं काहीतरी आपल्या फालतू नाही हो तक्रारी तुम्ही घेऊन. घ्या हो मी 8 जमा करेल लय हो कर काय करेल नाही? जेवण लय भूक लागली. तुम्ही इकडे पोलीस स्टेशनला आले का मस्करी करायला? बस करी नाही हो मॅडम तुम्ही असे करता काय हो सांगा माझ्या बायकोचं जीवाचे नाव. पार पते ना बायकोचं पाणी नाव पाय. सांगा. हं? बायकोचं नाव माळशी माळशी. हा. हा. तुमचं सांगा. बाबूराव बाबूराव तोंडजोडे तोंड झोडे. हा हं. वय सांगा. वय 65. हा 65. हा राहणार बोकडदर बोकडदरा. हा बर. तिचं नाव काय? महासाबाई ना. माळस हा तुमचं नाव सांगा. बाबूराव हा लक्ष्मण लक्ष्मण तोंडजोडे. तोंड झोडे. हा वय कोणाचं तुमचं? 67. 67. बर ठीक आहे. सांगा बायकोचं वर्णन. घ्या तिचे लय मोठे होते. काय? मोठे नीट उभे राहा. सारखा माग. असं काय बोलताय? काय मोठे होते? डोळे डोळे. मग नीट सांगा ना का तिचे डोळे मोठे होते हा. काय? मग व्यवस्थित बोलायचं. अहो मी नुसतं जीव घाबरून झाला भावाला. घाबरावं नाही तर तिकडे तुम्ही पुचको. इथं व्यवस्थित बोलायचं पोलीस स्टेशनला. घ्या घ्या हा. तिचे डोळे मोठे होते. डोळे मोठे होते. हा बर. पुढं तिचे लय लांब होते. हा? काय लांब होते? केस डोक्याचे. तुम्हाला काय सांगितलं त्यात व्यवस्थित बोला. थोडं पूर्ण वाक्यात बोलत चला. हा केस लांब होते. हा लांब हं. होते. हं. हा बरं. वर्ण कसा होता? त्यानं काढेल होते. हा त्यानं काढेल होते काय काढलं? हाताचे नख.
तुम्ही पोलीस स्टेशनला घेऊन नाही हो आज तिकडे तक्रार हो, द्या. नका. हो मॅडम अहो तुम्हाला उलट तुम्हाला नखांचं विचारलंय का हो नाही तुम्ही वर्ण विचारले राव मी काय म्हणते वर्णनामध्ये नख तुमच्या- येतं का ए बाई गप करतोय हो, एक मिनिट थांबा. तुमच्या बायकोचं नाव माळसाबाई आहे ना? हा मग हौशी मी तिलाच म्हणते ना. नाही नाही माळशी हा का? हा मला तर काय सांगितलं तू? इथं मी तुम्हाला वर्णन लिहिताना नखांचं विचारलं का नाही ना, जेवढं विचारलं बरं, हा. तेवढंच उत्तर द्यायचे, समजलं का? आणि टेबलवर हात नाही ठेवायचा, नाही, नाही. व्यवस्थित उभं राहायचं. ती टोपी काढा टोपी हातात घ्या. लग्नाला आले का तुम्ही इकडं? नीट उभे राहा. वर्ण सांगा, विचारा वर्ण सांगा ना कसा होता. वर्ण म्हणजे कलर तिचा गोरा कलर आहे ना सावळा रंगाचा होता सावळा वर्ण. आणि दिसायला पोपटवानी पोपटावानी, नाक लांब होत नाक लांब होते. हा, उंची उंची 4.5 फूट उंची 4.5 फूट. तब्येत होती का असं बारीक होत्या? नाही चांगली होती असे दड तुमच्यावानीच होते हा? हा? हा तुमच्यावानीच शेप असे दंडन असे हात हो, तुम्हाला बाकीचं विचार नाही वर्ण तुमच्यावानी जाडी होती ना तब्येत? हा, हा, हा. मग एवढंच बोला. मॅडम तब्येत चांगली होती. ऐका ना, मा नवरा बी पळून जायला 3 दिवस झाले. यायची बायको 8 दिवसापासून. ए बाई गप दे टाकू टाकल तात्यो इकडे मा काय चाललंय 8 जाऊन करेल मी माहिती का काय जेवण हा तुला अहो, काय तुम्ही नाही केलं त्याच्यात नाही काय चूक आहे. आला बाबा तुम्ही तिकडे बांधा. मॅडम आला तुम्ही लिहा तुम्ही हा, लिहा सांगा मोबाईल नंबर कोणाचा तुमचा. जरा हा. 88 हा, 00 हा, 61 62 हा. जा, कळवितो तुम्हाला. काय कळवतो ना, शोध घेतल्यावर कळवतो ना आम्ही. ओ लगेच शोधायला काय मॅडम कधी घ्यायचं तुम्ही? मशीन आहे का इथं? पोलीस स्टेशन म्हणजे काय तुम्हाला रिकामा वाटलं का? आम्हाला तुमचीच केस नाही, इकडं आम्हाला हजारो केसेस येत्या रोजचा. आम्हाला हजारो लोकांना तोंड द्यावं लागतं. काही करा पण मी मानावराला सोडून नाही राहू शकत. तुम्ही माझा नवरा पहिले आणून द्या. तुम्हाला लक्ष ठेवता नाही येत, इकडं येऊन पोलिसांना ताण देत राहत्या. पण गावसाल का हो ते मी शोध घेतल्यावर तुम्हाला कळवते. जा तुम्ही आता. त्याशिवाय मी नाही राहू शकत हो मॅडम तुम्ही माणसं धरायलाच राहते ना, पण मग गेलेले माणसं तुम्ही धरूनच आणतात ना. नीट बोला, नीट. माणसं धरायला राहत्या म्हणजे काय? अहो म्हणजे पळून गेले राहत त्यांना धरून आणते ना तुम्ही. हो ना, त्यांचा शोध घेतो ना हा, आम्ही. शोध घेतल्या आधी मानावर आणा, मग यांची बायको आणा. बरं नाही हो बाई आणावं आधी तुमची कंप्लीट आधी घेतली ना, आधी तुमचा शोध लागेल, नंतर यांचा शोध लागेल. मग काय माई पाबर का लवकर मग मी येऊ का मॅडम? मॅडम हा, या मग तुम्ही. मला कधी फोन करशाल तुम्ही? किती ग बाई तू डोकं लावते, सांगितलं ना शोध लागल्यावर फोन करते पण म्हणून. लवकर शोध घ्या बरं का. हो, घेते जा. ए बाई जाय काय मला बोलू द्या हा चालेल चालेल. तुम्ही पण या. बरं मी काय म्हणतो मॅडम नाही तुम्ही पण जर या. नाही गाव असली तर काय करू मग मी काय करू त्याला? नाही दुसरं लग्न तुम्हाला लक्ष नाही ठेवता आलं का? हा? लक्ष नाही ठेवता आलं का? 15 वर्ष सांभाळी ना, आता बायको पळाली. हा, तिला म्हातारपणी तुम्ही पार केस पिकले तुमचे आजोबा. तिला लाज नाही वाटली का 65 वय आहे, कसं पळून जावा तुम्हीच सांगा मग ते तुमचा प्रश्न आहे वैयक्तिक नवरा बायकोचा. पोलिसाचा प्रश्न आहे का तो? पोलिसांनी हे प्रश्न सोडवायचे का दुसरीकडे काय घडतंय, अन्याय होतोय ते सोडवायचं? बरं नाही गाव असली तर तुम्हाला सांगतो मॅडम आता लय अवघड होणार मावाला हो. हा, बरं. मग तुम्हाला काय मदत हवी आमच्याकडून? तुमच्या काय अपेक्षा काय आहे? सांगा. तेच ना. काय आम्ही तुम्हाला बायका पाहून द्यायच्या का? मॅडम एक विचारू तुम्हाला हा, हं? जर नाही गाव असली हा. तर तुमचं झालं की लग्न काय तुमचं तिकडे सारखा काय बोलले? परत बोला. नाही. माग सारखा सारखा माग. म्हटलं तुमचं झालं की लग्न असं हा, विचारतो झालंय ना. काय बोलू का मानवऱ्याला? काय मग तुम्ही म्हणता ना लग्न झालंय का तुमचं? काय माल नवऱ्याला पाहिजे का माझ्या? नाही नाही विचारलं फक्त हो मॅडम तुम्हाला राग काय कशासाठी विचारलं? कशासाठी विचारलं? तुझी कंप्लेंट द्यायची नाही तर? हा, तू माझ्या बापाच्या वयाचा आहे, पार पिकलाय तू. तुझी कंप्लेंट घेतली ना लिहून मी. मग माझं लग्न झालंय का ईशा अनिशा करायची तुला गरज काय आहे? नाही तुम्ही हाल घरची पाना करशाल हो. म्हणून म्हणलं जर नाही गाव असली तर म्हणलं मग तुमचं नसेल होईल तर मग केलं असतं आपण लग्न. काय मोठ द्या, नीट बोलायचा. मी मोठा माणूस आहे म्हणून मर्यादा धरते, कारण मी वर्दी घातली ना, मला जास्त बोलता येत नाहीये म्हणून त्याचा गैरफायदा नाही घ्यायचा. काय आता बोलला, परत जर बोलला ना तर बत्तीशी काढून हातात देईल. पोलिसाची ती हे मागं ठेवल, तुमचं काम काढील मी. आलं का लक्षात? बरं, तेवढं लक्ष द्या जाऊ द्या. तुम्ही काय म्हणलेत का? तेवढं वळेल नसेल तर तुम्हाला तुमच्या संग लगीन करायचं? काय तुझी लायकी आहे का माझ्या संग लगीन का करायचं? कावर लायकी नाही का लायकी नाही हे बघ, तुम्ही माझ्या घरी येऊ पाक
पुढचं पाऊल टाकायला तुम्हाला लावलंय? तरी इकडे पगार कमी आहे. पुढचं पाऊल टाकायला लावलंय तू. पुढचं बोलू का साहेबाकडे? 30-40 रुपये तुम्ही तुला महिने आता काम करते. साहेबाकडे घेऊन तुम्ही माग येऊ पा किती 30-40 हा. करो नाही तर 10 रुपयांनी करो. तुला काय करायचं रे हरामखोर? हा तू काय जास्त चढला काय? तर तिला खावाला रे 65 वर्ष नाही जास्त खावायला पळू तर गेली तुमचा ती. प्रश्न आहे. तू असं आहे म्हणून तुझी बायको पळाली. बरं येऊ का तुम्ही हा तुला येऊ का नाही? तुला काय सोडते का आता? तुला सोडितच नाही आता मी. तुमचं खरंच वय लग्न ते काय मग लायसन्स ते काय फुटले का डोळे? सॉरी बघ मॅडम सॉरी. बरं येला गावचा मावा लिहिला पहिले काय को झक मारी रे? झाली, काय? होती. चल तू पहिले साहेबाकडे चल. नाही आता तू मला काय काय मॅडम नका आता जड समजू मला ना तेवढे शोधा पटलं हा ना? हो झालं. बरं. तुझी बायको तो गुन्हानी पळाली असं नाही नाही मागून नाही आलं का लक्षात? नाही काय तेवढे नाव म्हणला तुझं? बाबराव बाबूराव. हा तू पहिले साहेबाकडे नका, चला. नका, साहेब नाही. काढलं तर. काय साहेब म्हणजे काढलं तू तर. काही लायसन काढलं काय काही बोलायचं? नाही, नाही, आता हा? नाही बोलणार. एका पोलीस बाई सोबत कसं बोलता तुला कळत नाही का? हो. हा लग्नाची मागणी घालतो का तुम्हाला? चल. चल तू चल नाही साहेबाकडे. नका 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 अहो काय? विचारलं साहेबाकडे चल चल साहेबाकडे.